एवढं जीवनमूल्य सांगितलं जे 10 वर्ष एखाद्या विद्यापीठात जाऊन आपण शिकू शकत नाही ते 2 तासात सांगितलं. आमदार सगळे खुश झालेले आणि देशाच्या पंतप्रधानांनी एवढा वेळ दिला आमदारासाठी सौभाग्याची बाब आहे. देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मोदीजी यांनी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन जास्तीत जास्त जनसंपर्क कसा असावा या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं. स्वतःचं आरोग्य सांभाळण्यासाठी त्यांच्यात गेलं पाहिजे आणि अशा प्रकारे त्यामुळे एक वडीलकीच्या नात्याचा जो काही एक हे असतो काय म्हणते शीर असतात हे सांगितलं. गोष्टींपेक्षा खुद के दिल के माध्यम से लोगों के दिल को जीतने का जीवन मूल्य क्या है एवढं जीवन मूल्य सांगितलं जे 10 वर्ष एखाद्या विद्यापीठात जाऊन आपण शिकू शकत नाही ते 2 तासात सांगितलं. पण हे तुमच्यासाठी सध्या नाही, तुम्ही आमदार जागेवर मात्र हे तुमच्यापर्यंत पोहोचतो. तुम्हाला कुठलं जीवनमूल्य भाऊ मी सांगितलं ते आमदारांसाठी आहे. तुम्हाला सांगून आम्ही आमच्या मधली स्पर्धा कशाला वाढू, तुमच्या मनात इच्छा निर्माण कशाला करू की तुम्ही आमदार व्हा. जिथं आहात तिथं तुम्ही सुखी राहा, जिथं आम्ही आहे तिथं आम्हाला सुखी ठेवा. एवढी गोपनीयता का? एवढी गोपनीयता यासाठी आहे की प्रत्येकाचं एक स्वतःचं क्षेत्र आहे आणि प्रत्येकाची एक जबाबदारी आहे. आता ही आमची जबाबदारी आहे. आता आमच्या जबाबदारीची माहिती तुम्हाला द्यायची. समजा तुम्ही BCom मध्ये आहात तर तुम्हाला फिजिक्सच्या प्राध्यापकांनी येऊन फिजिक्स शिकवायचं. परंतु भाऊ आमदारांना न बोलण्याच्या सूचना आहेत का? आमदारांना न बोलण्याच्या सूचना आहेत का? अरे आमदार कशासाठी घेतली आम्हाला कसं माहिती? सर आमदारांना न बोलण्याच्या सूचना दिलेल्या आहेत का? धनंजय मुंडेंना वेगळा न्याय दिला जातोय. हाच न्याय तुम्ही अजित पवारांच्या बाबतीत का वापरला नाही, ज्यावेळी त्यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप भाजपने केले. असं आहे आता भाऊ समोर साहेबांनी आमच्या अनेक त्यांचे नेते खाजगीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं कौतुक करतात. आता त्यांच्या असं लक्षात आलं आपण कौतुक केलं तर आपले सर्वच उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक कौतुक करायला लागले. कोणी म्हणायला लागलं की आता आमच्या पार्टीची काँग्रेस झाली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपण तर महायुतीमध्ये जाण्यासाठी मार्ग शोधत होतो पण आपल्या कार्यकर्त्यांनी अनेक मार्ग जन्माला घातले आणि म्हणून पुन्हा एकदा दरवाजे बंद करण्याचा हा एक असफल प्रयत्न आहे, हा अयशस्वी प्रयत्न आहे. आणि संजय राऊत साहेबांनी आता काहीही म्हटलं तरी तुम्हाला तरी वाटतं का, तुम्ही तरी गंभीरपणे घेता का? एक तरी त्यांची गोष्ट सांगा तुम्ही गंभीरपणे घ्यावी असं वाटतं. तुम्ही छातीवर हात ठेवून पत्रकारांनी सांगा. मग जे गंभीरपणे घ्यावंसंच वाटत नाही त्यांना कदाचित आपण प्रतिक्रिया देऊन कशाला मोठं करायचं. समावेशाबाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं की 4था व्हिडिओ आम्ही महायुतीत घेणार नाही. मात्र ठाकरे आता आरोप करतो की भाजपच्या तर घराला दारच नाही. दार नाही, आमच्याकडे सेन्सर आहे ना, त्या सेन्सरमधून कोणीही व्यक्ती असा विचार केला की आमच्या दरवाजात येऊन कधीही आतमध्ये जाऊ शकू असं जाता येत नाही. त्या सेन्सरमध्ये बाकी सर्व व्यवस्था आहे. असा कोणी प्रयत्न केला तर सेन्सर त्याला तिथंच थांबवतो. आपल्यावर संवाद साधला आहे सर्व महायुती बाकी काय नाही, राजकीय चर्चा काय नाही. सगळ्यांचं आमचं स्नेह बोर्डाचा कार्यक्रम होता आणि शुद्ध शाकाहारी आज बुधवारी आम्हाला दिलं जाईल. अनेक आमदारांनी काही प्रश्न देखील मोदी साहेबांना विचारले. ते नेमके काय होते आणि त्यावरती मोदी साहेबांनी हे गाड्या कुठे आहेत साहेब नेमका नाही मोदी साहेबांनी त्यांच्या तुला माहिती आहे आम्ही आम्हाला नाही माहिती, तुम्हाला जे माहिती आहे तेच बरोबर. तुम्हाला जे म्हणलं तेच बरोबर. आम्हाला नाही सांगितलं, हे तुम्हालाच जे कळालंय तेच सांग. 2 तास बैठक झाली. बैठकीत निवडणुकीसंदर्भात झालं होतं. निवडणूक नाही, रणजित सावरकर साहेब यांची माहिती देत. कुटुंब स्नेहभोजन वगैरे होतं, काय नेमकं झालं त्याच्यात, काय मार्गदर्शन केलं? चांगलं मार्गदर्शन झालं, स्नेहभोजन केलं आणि मला असं वाटतं आमदार सगळे खुश झालेले आणि देशाच्या पंतप्रधानांनी एवढा वेळ दिला आमदारासाठी सौभाग्याची बाब आहे आणि सगळे आनंदी आहे. पण त्यांच्या मार्गाने खुश आहे. काही आमदारांनी प्रश्न वगैरे उपस्थित केला असं काही चर्चा होती? पण कसं आहे सगळं
एक पारिवारिक बैठक होती. आमदारांना एक खऱ्या अर्थानं चांगले आचार विचार दिले. ते काही चांगलंच काही असं आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात काही तयारी संदर्भात तो काही विषय नाही आहे. पंतप्रधानांची भेट होती आमदारांसोबत, भेटले, सोबत केला, संवाद केला, चांगलं मार्गदर्शन केलं. पण पंतप्रधान स्वतः स्नेहभोजनाला उपस्थित कसा अनुभव होता? खूप म्हणजे चांगला अनुभव आहे. एवढा मोठा व्यक्ती सगळ्या आमदारांसोबत बसून जेवण करतात. सगळ्यांना आपुलकीचं एक अनेकांना चांगलं दिशा आणि चांगलं छान मार्गदर्शन झालं आपल्या परिवाराचा प्रमुख ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीने देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मोदीजी यांनी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं. जास्तीत जास्त जनसंपर्क कसा असावा या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं आणि सगळेच त्या ठिकाणी बसलेले आमदार हे उच्च गर्दीतनं बाहेर पडले. काय विशेष सूचना केल्यात का महायुतीला ज्या पद्धतीने यश मिळालं येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काय तुम्हाला मी हेच सांगितलं की यशाचा धर्मच जनसंपर्क आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा संदेश आणि सरकारची कामं ही लोकांपर्यंत पोहोचवायची हा एक संदेश त्यांनी आम्हाला दिला. मतदान केलं नाही त्यांच्याबद्दल विसरून जा, सर्वांसाठी काम करा. चांगला सबका साथ सबका विकास हे मोदीजींचं सूत्र आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे जास्तीत जास्त जनसंपर्क आणि शासनाच्या योजना या त्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने काम केलं पाहिजे. अशा पद्धतीचं चांगलं घरातला एक आपला मोठा माणूस ज्या पद्धतीने आपल्याला समजवतो त्या पद्धतीचं हे इंटरॅक्शन होतं. आम्हाला खूप आनंद झाला. पहिल्यांदा मोदीजींना आम्हीही अशा रूपामध्ये बघितलं की अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि खूप चांगलं इंटरॅक्शन. त्यांनी जे महायुतीच्या आमदारांना बैठक योग्य काळ सांगा. अनेक आमदारांनी काही प्रश्न देखील उपस्थित केले. योग्य ते मार्गदर्शन माननीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं. काही सांगितलं पाहिजे असं नाही. महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाला आणि महायुतीच्या सगळ्या म्हणजे नेत्यांना, कार्यकर्त्यांना, आमदार, खासदार जे कोणी उपस्थित होते, मंत्री, त्यांना योग्य ते मार्गदर्शन यांनी केलं. हे योग्य ते मार्गदर्शन महायुतीच्या भविष्यातल्या निवडणुकांच्या यशाचं गमिक राहणार आहे का? ते आगामी काळात सर्व आम्ही आता सोबत आहोतच सरकारमध्ये, पण एक त्यांचा अनुभव त्यांनी कथन केला. अशा अनुभवातून आपण पुढे गेलो पाहिजे. कशा पद्धतीने स्वतःची काळजी घेतली पाहिजे, स्वतःचं आरोग्य सांभाळलं पाहिजे, जनतेत गेलं पाहिजे. आणि अशा प्रकारे त्यामुळे एक वडिलकीच्या नात्याचा जो काही एक हे असतो, काय म्हणते शीर असतात, ते सांगितलं. कुटुंब सांभाळण्याचं पण नाही काही आमदारांनी काही आमदारांनी प्रश्न देखील काही मांडले. प्रश्न हेच त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घेतात, त्या वयात त्यांची दिनचर्या कशी असते, साधारणपणे त्यांनी कसं काम त्यांच्या कारकिर्दीत 1951 पासून ते काम करतात, कशी काम मार्गदर्शनात करतील. आणि जी लोक नसतील, मला असं वाटतं त्यांच्या सर्व प्रश्नाचं एकच उत्तर देतो. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या आजच्या त्यांच्या उद्बोधनाला जे सदस्य उपस्थित नसतील त्यांनी खूप चांगला कार्यक्रम मिस केला आणि खूप चांगलं मार्गदर्शन मिस केलं हे मात्र नाही. अनेक राष्ट्रवादीचे आमदार हे त्या ठिकाणी आलेले नव्हते. अनेक जणांची नावं तशी नाही, मी चेक